आपलं कर्जत न्यूज, बेधडक, निर्भीड आणि परखड. ही लोकशाही आहे का ही ठोकशाही आहे? आम्ही जे काही प्रश्न विचारायला गेलो सरकार लगेच आम्हाला जातीमध्ये वाटता, आम्हाला धर्मामध्ये वाटता. आज आमच्या छातीवर शिवराय आणि हातात बाबासाहेब आहेत. एक कंट्री वाईड मुवमेंट झाले आणि ती मुवमेंट कोणासाठी होते? तुम्ही तुमची मीडिया इन्फिल्ट्रेट करताय, तुम्ही ब्रेन वॉशिंग करताय, तुम्ही सगळ्या लोकांना काही ना काहीतरी सांगताय आणि आम्ही त्याच्या विरोधात बोलतोय. त्यात आम्हाला अँटी नॅशनल, आम्हाला टेररिस्ट बोलताय. फ्युचरला वाचवायला आता इथे उतरलं नाही तर मग आपल्याला सगळे अनपढ डॉक्टर भेटतील, किडनीच्या ऐवजी हार्ट काढतील, हार्टच्या ऐवजी किडनी काढतील, कधी कधी तुमचा मेंदू पण काढून तुमच्या हातात येतील, तुम्हाला कळणार नाही. सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. लाठी गोली की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. अरे पेपर लीक की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. जातिवाद की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. मनुवाद की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. लाठी गोली की सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. पेपर लीक की ये सरकार नहीं चलेगी, नहीं चलेगी. भाजप सरकारचं करायचं काय? भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. खाली डोकं वर पाय. भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. भाजप सरकारचं करायचं काय? खाली डोकं वर. अरे मोदी तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. अमित शाह तेरी तानाशाही नहीं चलेगी, नहीं चलेगी. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, राजीनामा द्या, राजीनामा द्या. अरे जो हिटलर की बात करेगा वो जाता है, पुलिस को आगे करता है. जब मोदी जाता है, पुलिस को आगे करता है. आज इथे फक्त एक विद्यार्थी म्हणून नाही तर लाखो विद्यार्थ्यांचा आवाज म्हणून इथे उभा आहे. प्रत्येक विद्यार्थी एक्झाम देताना त्याच्यासाठी फक्त एक्झाम नसते तर त्याचं ते स्वप्न असतं, ज्या पालकांनी रंगवलेलं ते स्वप्न असतं. विद्यार्थी 2-2, 3-3 वर्ष ड्रॉप बीप घेऊन या परीक्षेची तयारी करतात, 7-7, 8-8 तास दिवसभर अभ्यास करतात आणि नंतर हाती काय लागतं तर पेपर लीक. हे पेपर लीक फक्त पेपर लीक होत नाही तर प्रत्येक विद्यार्थ्याच्या स्वप्नाची एकदम राख रांगोळी होते. आणि उरला प्रश्न तर तो राजीनाम्याचा. त्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे कारण वी आर अ डेमोक्रेटिक कंट्री. आपण लोकशाही मानतो आणि लोकशाहीमध्ये जबाबदारी घेणं ही आपल्या देशाची परंपरा आहे. त्यामुळे त्यांनी ती नैतिक जबाबदारी घेतलीच पाहिजे आणि त्यांनी राजीनामा हा दिलाच पाहिजे. नंतरमध्ये जे झालं त्याच्यासाठी हा निषिद्ध आम्ही आंदोलन करतोय, पण आवाज आम्ही सगळीकडनं उठवतोय. एक कंट्री वाईड मुवमेंट झाले आणि ती मुवमेंट कोणासाठी होते? तुम्ही तुमची मीडिया इन्फिल्ट्रेट करताय, तुम्ही ब्रेन वॉशिंग करताय, तुम्ही सगळ्या लोकांना काही ना काहीतरी सांगताय आणि आम्ही त्याच्या विरोधात बोलतोय. त्यात आम्हाला अँटी नॅशनल, आम्हाला टेररिस्ट बोलताय. तुम्ही विद्यार्थ्यांना, 10 वर्षांच्या मुलांना, प्रेग्नेंट लेडीजला, मुलींना तिकडे पोलीस हरॅस करताय. तुम्ही त्याच्याबद्दल काही बोलत नाही आहे. तुमची स्पीड मुलांना मारण्यामध्ये जास्त आहे. तुम्ही जे कॅपिटल आहे, जे हरॅसमेंटचं कॅपिटल आहे दिल्ली, तिथे तुम्ही स्पीड नाही करत आहे, बट तुम्ही मुलांना मारण्यासाठी एवढं पटकन गेले. तुम्ही RAFचे जवान आणले, तुमचे नेम बॅचेस नव्हते. म्हणजे तुम्हाला काय प्रूफ करायचं हे करून की तुम्ही किती इररिस्पॉन्सिबल आहात तुमच्या शब्दांना किंवा तुम्ही जे जनतेला वचन दिलं आहे तुम्ही त्याच्यासाठी काही स्वतःला अकाउंटेबल ठरवत नाही. आम्ही तुम्हाला गुलाब देतो, तुम्ही आम्हाला लाठ्या मारता, याच्यासाठी थोडीशी लाज ठेवा. थँक्यू. कुठली मी ओळख घेऊन आलो, फक्त एक विद्यार्थी म्हणून आलोय. माझी ओळख आहे आज फक्त विद्यार्थी. माझ्याकडे आता भारताचं संविधान आहे, याच्यामध्ये 19 नंबरचा कायदा आहे. 19 नंबर, त्याच्यामध्ये आंदोलनाचा आम्हाला अधिकार दिला आहे, आम्हाला स्वातंत्र्याचा अधिकार दिला आहे. मुलं आपला हक्क मागायला गेली तर तिथं लाठीचार्ज करतात. हा कुठला? ही लोकशाही आहे का ही ठोकशाही आहे? आम्ही जे काही प्रश्न विचारायला गेलो सरकार लगेच आम्हाला जातीमध्ये वाटता, आम्हाला धर्मामध्ये वाटता. आज आमच्या छातीवर शिवराय आणि हातात बाबासाहेब आहेत. आम्ही आहे विद्यार्थी, आम्ही आहे भारताचे नागरिक. आम्हाला जाती नको, धर्म नकोय, आम्हाला आमचा हक्क पाहिजे. जय भीम, जय शिवराय. माझं असं म्हणणं आहे, भारत हा फक्त देश नाही राहिलेला आहे. भारत फक्त राजकारणाचा मैदान असं झालेला आहे सगळ्या पार्ट्यांसाठी. आणि जे राजकारणी आहेत, जे पोलीस आहेत, हे सगळे हे विसरतात की तुम्ही जनतेचे सेवक आहात ना, जनतेचे राजा नाही आहेत तुम्ही. जेव्हा शपथी घेताना तुम्ही असं बोलतात की आम्ही जनतेची सेवा करणार आणि मग पोलीस कर्मचारी तुम्ही जर नेत्यांच्या पुढे सलाम ठोकणार असाल तर तुम्ही जनतेचे सेवक नाही आहात. तुम्ही तुमच्या शब्दांचा घोर निषेध केलेला आहे तिथे. त्याच्यानंतर आज का काल जेव्हा मोदींनी व्हिडिओ टाकली की हा खूप मोठा विषय आहे असं माझं असं म्हणणं होतं, तू कुंभकर्ण होतास का जो झोपायला गेलेलास एवढे दिवस?
त्यांचा जीव गेलेला आहे. त्याच्यानंतर जी पोरं लढायला आली तुम्ही त्यांना मारलं, ज्या पोरी होत्या त्यांना नाही तिथे जागेवरती तुम्ही दांडकं मारली. आणि ही तुमची देशसेवा. बेटी बचाओ बेटी पढाओ 3.5 लाख पोरींचा अख्ख्या आपल्या देशात रिपोर्टेड केस आहे की त्यांचा रेप होतो. आणि आजपर्यंत आपल्या प्रधानमंत्रीचा कधीच एक स्टेटमेंट सुद्धा नाही आलेला आहे. काय म्हणतात त्याला, लाडकी बहीण योजना. आपण आपल्या बहिणींच्या पोरींच्या जीवा चाललेल्या आहेत, त्याला कोणच काय बोलणार नाही. त्याच्यासाठी आपली सरकार मागे आहे. त्याच्यानंतर फक्त संविधानाची पुस्तकं घेऊन जर आम्ही बोलत असेल तर आम्ही जय भीमचा नारा घेतो. याचा अर्थ हे नाही की आम्ही सगळे आंबेडकरवादी आहोत, आम्ही सगळे शिवाजी महाराजांचे, छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही मावळे आहोत. आणि जे तुम्ही लोक जी खूप जण असतात की आम्ही मावळे आहोत, आम्ही हे आहोत, जर तुमची हिंमत नाही आहे इथं आवाज उठवण्याची तर तुम्ही नाही आहात ते स्वतःला बोलू नका. ते ते 100% आहे. स्टेटस टाकून कोण शिवभक्त होत नाही. कारण खूप जणांचा असा विचार असेल की युवा आहेत, 10 दिवस करतील, 15 दिवस करतील, 20 दिवस करतील. हाच विचार जर 380 साल पूर्व जर शिवाजी महाराजांनी केला असता तर आज तुम्ही आणि आम्ही इंग्रजांचे आणि मुघलांचे आज पण आपण त्यांच्यासमोर भिकास मागत असतो. म्हणून आज आपण खूप प्राऊड फील करायला पाहिजे की कोणतरी उभं राहिलं आपल्यासाठी आणि आपण सगळ्यांनी त्यांच्यासोबत उभं राहावं. थँक्यू. सगळ्यांना जय शिवराय, जय भीम. मला असं वाटतं की इथे जमलेल्यांपैकी अजून जास्त कर्जतमधून पब्लिक इथे यायला पाहिजे होती. कारण की आपण कुठल्या रिलिजनवर किंवा कुठल्या दुसऱ्या नेत्याच्या अगेन्स्ट बोलत नाहीत. आपण आपल्या एज्युकेशन सिस्टीमच्या रिलेटेड बोलतोय आणि हे आपलं फ्युचर आहे. जर आपण आपल्या फ्युचरला वाचवायला आता इथे उतरलो नाही तर मग आपल्याला सगळे अनपढ डॉक्टर भेटतील. किडनीच्या ऐवजी हार्ट काढतील, हार्टच्या ऐवजी किडनी काढतील. कधी कधी तुमचा मेंदू पण काढून तुमच्या हातात येतील, तुम्हाला कळणार नाही. तर मला असं वाटतं आता जी कर्जतमध्ये बाकीची लोक जी झोपलेली आहेत ना त्यांनी या मोर्चामध्ये यायला पाहिजे होतं, या प्रोटेस्टमध्ये यायला पाहिजे होतं. बाबासाहेबांनी आपल्याला अधिकार दिलाय की आपण ही प्रोटेस्ट करू शकतो, शांततेत आपण प्रत्येक गोष्ट आपली सरकारच्या समोर ठेवू शकतो. तर मला असं वाटतं धर्मेंद्र प्रधानने तर राजीनामा द्यायचाच आहे, पण मोदींनी पण ती तयारी करायची की पुढचा राजीनामा असा विचार केला नव्हता की ह्या देशामध्ये इतका भ्रष्टाचार होऊ शकतं किंवा ह्या देशाचा जो फ्युचर आहे, जे स्टुडंट्स आहेत त्यांच्यासाठी इतका प्रॉब्लेम येऊ शकतो. आजकाल लोक गरिबीतनं मोठे होत आहेत, कोण खूप काय काय काम करते आणि किती लोक आत्तापर्यंत किती स्टुडंट्स आहेत जे किती मोठे मोठे स्वप्न बघतात, ज्यांना अधिकारी व्हायचं असेल, ज्यांना डॉक्टर व्हायचं असेल मोठे मोठे. आणि आपल्या देशातलं करप्शन काय करते, त्या जे स्टुडंट्स आहेत त्यांच्या स्वप्नांचं पूर्ण चुरा करून टाकते. छत्रपती शिवाजी महाराज की जय. भारत माता की जय. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या. सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय. काल आम्ही 2 दिवसापूर्वी आम्ही या ठिकाणी कर्जतमध्ये बसलो होतो. मग आमचा गौरव असेल, सुजल असेल, साहिल असेल, असे असंख्य तरुण एकत्र आले. त्यांच्या मनामध्ये भावना निर्माण झाली की आपण सर्वांनी एकत्र येऊन मिळून निष्पाप भूमिकेतून, निपक्ष भूमिकेतून असा एक मोर्चा काढावा, आंदोलन करावं, जेणेकरून समाजामध्ये जनजागृती होईल. राजकीय पोळी शेकायला तर सगळेच काम करतात, पण खऱ्या अर्थानं मनापासून विरोध करणारी ही पिढी आहे, ही टिकवण्याचं काम या ठिकाणी आज यांनी केलेलं आहे. तर या सक्रिय आंदोलन, यशस्वी आंदोलनामध्ये जे काही बांधव नागरिक सहभागी झाले, जागृतपणाने सहभागी झाले, सर्वप्रथम त्या सर्वांचा मी आभार व्यक्त करतो. तसेच पोलीस प्रशासनाने आम्हाला शांततेचा पाठिंबा दिला, सहयोग केला, त्याबद्दलसुद्धा मी त्यांचं मनापासून आभार मानतो. तसेच इतर राजकीय पक्ष असतील, संघटना असतील, त्यांनीसुद्धा आम्हाला या ठिकाणी चांगल्या प्रकारे पाठिंबा दिला, सहकार्य केलं, त्यांचासुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि प्रांत महोदय खास आमचं निवेदन घेण्यासाठी या सुट्टी असताना देखील त्या ठिकाणी आले, त्यांचंसुद्धा आम्ही या ठिकाणी आभार मानतो. आणि हा जो जागृतीचा अग्नी आहे तो आम्ही असाच अखंड तेवत ठेवू, ही आज या ठिकाणी मी खात्री देतो. इन्क्लाब जिंदाबाद, इन्क्लाब जिंदाबाद. आपलं कर्जत न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नवनवीन बातम्या आणि अपडेटसाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करा.